नमस्कार मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया। आज आहे संडे, तर आज बनवणार आहे मेघा बनवणार आहे आज मटन रेसिपी मालवणी पद्धतीची। तर ती कशी बनते ते आता बघूया। आणि चला आता मेघा किचनमध्ये। तर मेघा बनवणार आहे मटन रेसिपी, तर चला। आज आम्ही बनवतो हे मटन आणि आता फ्रेश मटन घेतले आणि मी त्याच्यावर आता लिंबू करते। मॅरिनेट करायचे आपल्याला सर्व, त्यासाठी मी अगोदर लिंबू पिळते। कांदा आणि खोबरं वाटून केलेला हा मसाला आहे। त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी हळद, त्याच्यात थोडासा गरम मसाला आणि थोडंसं तिखट। आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत। त्याला सगळं मसाला लागला पाहिजे, सगळं असं लावून घ्यायचं मसाले। आणि थोडा वेळसाठी ते ठेवायचे आणि मग मोडणीची रेसिपी। तापलेला आहे आपला, त्याच्यामध्ये आता मी टाकते तेल। आता आपण मटण करायला घेतलंय। आता आपण त्याच्यामध्ये टाकूया कांदा। गरम मसाले, कांदा चांगला लालसर होईसर आता परतायचा। मी कुकर मध्ये डायरेक्ट शिजवून घेते मटण, फोडणीला घालून। हा कांदा आपला चांगला लालसर होईसर परतायचा। आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे हळद, गरम मसाला आणि आपला मालवणी तिखट मसाला। आणि हा आहे एव्हरेस्टचा मटन मसाला। परतून घेऊया आता हे सगळे मसाले तेलात। आता मी हा आपला वाटणाचा मसाला टाकत आहे। खोबरं कांदा भाजून केलेला वाटण, त्यामध्ये लसूण आलं कोथिंबीर हे सगळं टाकून वाटण केलेलं आहे। आपण मिक्स करून घेऊया। हे आपलं मटण मगाशी आपण मॅरिनेट करून ठेवलेलं, आता आपण हे याच्यात फोडणीला घालत आहोत। आता आपण हे सर्व मटणाला मसाला लावून घेऊया। आम्ही तिखट जरा कमी खातो, त्यामुळे तुम्हाला तिखट कमी दिसत असेल। आणि तिखट जे खाणारे असतील त्याने तिखट जास्त घ्यावं। आम्ही तिखट कमी खातो, त्यामुळे मी जरा कमी तिखट टाकते।
आम्हाला जास्त तिखट नाही चालत. असं आता मी सर्व मसाला लावून घेतला मटणाला. आता आपण थोडंसं पाणी टाकूया त्याच्यामध्ये, म्हणजे मग कुकरच्या शिट्या करायला. आणि हो, मीठ राहिलं टाकायचं, मीठ टाकते आता. आता आपण मीठ टाकून घेऊया त्याच्यामध्ये चवीनुसार. त्याला झाकण लावून आपण कुकरच्या शिट्या करून घेऊया आणि मग मटण रेडी झालं की मी तुम्हाला दाखवते. आमचं मटण रेडी झालेलं आहे. हे बघा, या जेवायला, मटण खावा क्या. तर मित्रांनो, आमची ही मटनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की लाईक करा आणि सांगा, आणि कमेंट करून सांगा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तर आमच्या चॅनलला 100 सबस्क्रायबर झालेले आहेत, त्याच्याबद्दल धन्यवाद. असंच तुमचा सपोर्ट राहून दे. त्या 100 सबस्क्रायबर आम्ही छोटीशी पेस्ट्री आणली होती आणि त्याचा केक मी पेस्ट्री कापली आहे. तर तो व्हिडिओ मी व्हिडिओच्या एंडला टाकणार आहे. तर असा सपोर्ट करत राहा. धन्यवाद. बाय. गणपती बाप्पा मोरया.